हॅलो मित्रांनो, नमस्कार. तर आज काय ब्लॉग बनवला नाही कारण आमच्या दोघीची पण तब्येत खूप खराब आहे. खूप म्हणजे काय हो का, असं बसत उठत हॉस्पिटलला चाललो बघा. इथं बॅग बिग घेतली, तुम्हाला खोट वाटत असेल तर. अनुष्काचं 2-3 दिवस झालं दुखायला लागलंय आणि माझं रात्रीपासून दुखायलंय. नुसतं फिरायलंय, उलटी येईली, असं मळमळ व्हायलंय, त्यानंतर अशक्तपणा, असं उठू वाटत नाही, पुन्हा बसताना खाली बसू वाटत नाही. आणि हिच्या पोटात दुखायला लागले. 3 दिवस झालं सलग पोटात दुखायले. 2दा दवाखान्यात नेऊन आणले तरी बी काय फरक झाला नाही. आणि आता पण दवाखान्यात निघाले मी. तर कदाचित मी आज ब्लॉग नाही बनवणार. तर कार्यक्रमात पण लय पळापळी बेजारी झाली. आता जिम्मेदार व्यक्ती आहे मी, करायची होती मला सगळं. आणि बरेच काही गोष्टी असतात. कार्यक्रम करणं सध्या एवढं सोपं नाही आहे. एकतर माझी आई आणि मी, तरी माझी आई आहे मला मदत कराय म्हणून बरं, नाही तर अवघड आहे विषय. तिनं तरी मला भरपूर करू लागितलं. आता मला बहीण होती, ती तर देवानं ठेवली नाही. बहीण बाळ नसल्यामुळं करू धरू लागाय कोणच नाही. असे काही कार्यक्रम असले तर कोण करू लागायला येत नाही. लय महागं लागावं लागते लोकांच्या. आणि तरी बायका आल्या बरं का बिचाऱ्या, चपात्या वगैरे करू लागितल्या. पण येणाऱ्या काळात तर कोण एकमेकांच्या इथं जातेस का नाही की असं म्हणजे स्वयंपाक वगैरे करू लागाय कार्यक्रमाचा. पैसे देऊनच आचारी लावून जिथं म्हणजे ते आचार्याचं काम करते, स्वयंपाक ही बनवायचं त्यांना पैसे देऊनच बनवावं लागेल. म्हणजे असं जसं की आता अनुष्काचं कधी आता येणाऱ्या काळात लग्न होणार आहे, त्या टायमाला मला कधी कधी लय टेन्शन येतं आहे की यार आपल्याला करू लागाय कोणच नसणार आहे, कसं होईन. पण कार्यक्रम केला आणि बरेच लोकांना निमंत्रण होतं, ते लोक आले नाही जेवायला. स्वयंपाक खूप सोहळ्यानं आणि बनवला होता मी. आणि मी स्वतः कार्यक्रम केला. ती काय करावं म्हणलं, दोन्ही लेकरांना अन्नशांती होती. परत ते मोठे झाल्यावर लग्नामध्ये ते उजवल्यावर चांगली नसती म्हणतात, चिडचिड होते लेकरायली. त्याच्यामुळं मग काढून घ्यावं म्हणलं. तर ते करून टाकलं बघा काम. गाडी पण घेतली. 2 कामं माझी यंदा महाग पडली. होईन हळूहळू सगळं तुमच्या आशीर्वादाने. भेटूयात आता उद्याच, किंवा मला जर बरं वाटलं तर मी तुम्हाला म्हणजे तुमच्या सेवेत ब्लॉग घेऊनच येईन आज, नाहीतर मग उद्या. नवीन कुणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरायचं नाही बरं का.